नागपूर पोलिसांना, कोल्हापूर पोलिसांना, महाराष्ट्र पोलिसांना प्रशांत कोरटकर का सापडत नाही? कुठल्या बिळात जाऊन लपला? कोण त्याला मदत करतंय? सरकारनेच या प्रशांत कोरटकरला पळून जाण्यामध्ये मदत केली का? पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपी पकडायचं नाही असं ठरवलंय का? कारण ना मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे अजून एक आरोपी फरार आहे. कित्येक दिवस झालं आरोपी सापडायला तयार नाही का? पोलीस त्याला शोधायला तयार नाहीत. तसंच शिवद्रोही प्रशांत कोरटकर जो विकृत, हलकट आणि कुचक्या मानसिकतेचा आहे, अत्यंत घाणेरडं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यांनी धमकी दिली, आमच्या राष्ट्रपुरुषांचा अवमान केला, महाराजांविषयी अत्यंत गलिच्छ वक्तव्य करून सुद्धा तो एका विशिष्ट विचारधारेचा आहे, एका पक्षाशी निगडीत आहे, एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात आहे. म्हणून त्याला कोण जर वाचवत असेल तर आज ना उद्या ह्याच कोरटकरला महाराष्ट्रात यावं लागेल. कदाचित मी या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सरकार आणि पोलिसांना विनंती वजा मागणी करू इच्छितो. जर कदाचित महाराष्ट्र पोलिसांना किंवा नागपूर पोलिसांना, कोल्हापूर पोलिसांना प्रशांत कोरटकर जर सापडत नसेल, जर पोलीस शोधत नसतील, तर संभाजी ब्रिगेड प्रशांत कोरटकरला जिथे असेल तिथं, महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, आम्ही शोधायला तयार आहोत. आम्ही शोधून आणू. मग मात्र आम्ही शोधल्यानंतर सरकारची भूमिका काय, महाराष्ट्र पोलिसांची भूमिका काय, यावर आता महाराष्ट्रातली शिवप्रेमी संपूर्ण जनता संशय व्यक्त करत आहे. मला नाही वाटत की महाराष्ट्र पोलीस प्रशांत कोरटकर या शिवद्रोहीला पकडतील. संभाजी ब्रिगेडलाच आता त्यांची जी काही शिवनीतीच्या माध्यमातून सगळे ब्रिगेडी कार्यकर्ते कोरटकरला शोधण्यासाठी प्रयत्न करतील. परंतु जर पोलिसांची नाचक्की झाली तर आम्हाला कुणीही दोष देऊ नये. शिवप्रेमी म्हणून आम्हाला जे आमच्या महाराजांबद्दल, छत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य करल अशांना आम्ही सुट्टी देणार नाही. सरकार कितीही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु हे जर दुर्दैवी जरी असलं तरी हे महाराष्ट्रात घडतंय. म्हणून कोरटकरची पळून जाण्याची हिंमत झाली. आता ब्रिगेडलाच शोधावं लागेल. पोलिसांवर कदाचित विश्वास राहिलेला नाही.